दावडेश्वर 11 विपक्ष ध्रुव स्पोर्ट या दोन संघामध्ये सामना होतोय. दुर्वा स्पोर्ट ऑन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय दावडेश्वर 11 या टीमला. आणि दावडेश्वर 11 या टीमकडनं ओपनिंग पेअर आपण पाहतोय. स्वतः कॅप्टन आपल्याला प्रमोट केलं ओपनिंगसाठी वासुदेव गावडे आणि त्याला साथ देईल दुसऱ्या बाजूने रुपेश बेहरे आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. DK राजन केरकर आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. या स्पर्धेमध्ये मान्यवरांची मांदियाई आपण पाहतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. भगवा चषक 2025 या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व खेळाडू, उपस्थित सर्व क्रीडा प्रेमी या सर्वांचं या क्रीडांगणामध्ये आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आणि वळूया मॅचकडे. पहिला बॉल घेऊन सज्ज असेल राजन केरकर. पहिलाच बॉल पेस करेल रुपेश बेहरे. यावेळी पहिला बॉल आकुट टप्प्याचा बॉल होता. अक्रॉस द लाईन शपल क्रॉस फटका हा केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिला वेलकम चौकार आपण पाहतोय. छत्रपतींचा शावा आणि मिळाल्या 4 धावा. आणि या 4 धावेने धावपलकावर टोटल 4 धावा. 4 धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय रुपेश बेहरे आणि आपल्या टीमचं श्री गणेशा करतोय 4 धावेने. षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 4. रुपेश बेहरे हिज ऑफ द मार्क. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा शप्पल होऊन हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक घेतोय. पहिल्या प्रयत्नात थोडा फंबल, त्यानंतर चेंडूची फेक ही होते तोपर्यंत एकच धाव. आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 5 धावा. धावपलकावर पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. दोन्ही टीमसाठी एक महत्वपूर्ण सामना. सामना क्रमांक 6 आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आपण पाहतोय. भगवा चषक 2025 एक मोठी स्पर्धा, मोठ्या रकमेची. या बिस्कर ऑफ द विकेट हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बीड होतोय, फंबल होतोय, चेंडूचा प्रवास होतोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय तोपर्यंत इथं मात्र चेंडूची फेक होईपर्यंत धाब्यांची लयलूट केली. परतीची फेक ही बऱ्याच विलंबाने आणि प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरने या बॉलवर धावा कुठल्या 3. आणि या 3 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 8 धावा. धावपलकावर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटतंय. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आणि आपण अप्रतिम कॉम्बिनेशन पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सकाळी ज्या क्रिकेट संघानं एका क्रिकेट संघाला हरवलंय, म्हणजे धावडेश्वर क्रिकेट संघाला विजयी स्पोर्ट क्रिकेट संघानं, तो आता प्रार्थना करेल धावडेश्वर क्रिकेट संघ विजय होऊन देत. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळसा घेतोय. स्विंग अँड मिस. इथं मात्र बॅटर रुपेशकडे कुठलाही उत्तर नव्हतं. या बॉलवर कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 8 धावा धावपलकावर बिनबाद. पहिलं षटक मार्गस्थ. पुढील बॉल राजन केरकर. यावेळी चांगला बॉल फनफूटचा वापर केला. हलक्या हाताने बॉलला दिशा दाखवली. ढकललंय. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त. आणि या सिंगलने टोटल 9 धावा धावपलकावर. पहिलं महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. यावेळी अल्टी पलटी आत्मघाती फटका खेळायचा प्रयत्न होता बॅटर वासुदेव गावडेचा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. आणि अशा प्रकारे महत्वपूर्ण पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 9 धावा धावपलकावर प्रथमतः बॅटिंग करतो या मॅच मध्ये दावडेश्वर 11 संघ. युवासेना आयोजित वेंगुर्ला तालुका मर्यादित वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा धावपलकावर. गोलंदाजीमध्ये बदल घडतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल नितीन राणे. कोट एन कडनं सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन पहिल्या डावाचं नितीन राणे हा सज्ज असेल. आणि समोर असेल बॅटर रुपेश बेहरे. पहिला बॉल पेस करेल. पहिला बॉल लोअर पुल टॉस बॉल होता. ऑन साइडला बॉलला फ्लिक केलंय.
चेंडूचा प्रवास होतोय डीप वाय डिश लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. पहिल्याच चेंडूवरती एक धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल दुहेरी अंकामध्ये 10 धावा बिनबाद. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. थोडीशी संत आणि सावध अशी सुरुवात आपण पाहतोय धावडेश्वर 11 या टीमकडनं. अकुट टप्प्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंच शाहरुख खान पोज मध्ये पाहायला भेटत आहेत. क्रिकेटच्या सांगतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशी टू काशी असा बॉल आणि अतिरिक्त धावेने धावफलकावर धावसंख्या 11 धावा धावफलकावर. या विफणपुटचा वापर केला, समोर उडवलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार. बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी आणि इथं मात्र काम केलंय. एक मोठा फटका, संजीवनी देणारा फटका येतोय वासुदेव गावडेच्या बॅट मधून आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या. विरोधात आक्रमण. या विफणपुटचा वापर केला, कमी गतीचा बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन. इथं मात्र खराब क्रिकेट पाहायला भेटते आणि इथं एक धाव पूर्ण केली जाईल. प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण असते, लाख मोलाची असते. जसं राजकारणामध्ये एक मत, शिक्षणामध्ये एक गुण आणि क्रिकेटमध्ये एक धाव ही फार महत्वाची असते. आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या टोटल 18 धावा धावफलकावर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुढील बॉल अकुटप्याचा बॉल. यावेळी आपिश केला है फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, खाली क्षेत्र होतं, रिकाम्या जागा भरा आणि या रिकाम्या जागा भरल्या 4 धावेने रुपेश बेरे बॅटरने आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 22 धावा धावफलकावर. इथं पाहायला भेटतोय भगवा चषक चौकार रुपेश बेरेच्या बॅट मधून. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. यावेळी चांगला बॉल, बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रू वरती चांगलं प्रदर्शन पाहतो आपण. नितीनकडनं बॉलला स्टॉप केलंय, धावेची तमाम शंका समाप्त. स्पर्धेदरम्यान सन्माननीय प्रितेशजी राऊळ यांचं आगमन होतंय. त्याचबरोबर सन्माननीय वसंत तांडेल यांचं पण आगमन. साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं भगवा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. इथं मात्र प्रारंभी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 23 धावा धावफलकावर. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, 23 धावा. प्रथमतः या मॅच मध्ये बॅटिंग करतोय धावडेश्वर 11 संघ. डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन सज्ज असेल राजन केरकर. राऊंड विकेट. या स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. चेंडूचा प्रवास, इथं मात्र खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक बराच दूर चेंडू पासून आणि चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड. येतोय भगवा चषक चौकार. बॉल यावेळी चांगला बॉल, फ्लायटेड बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, काहीसा आपण वळण सुद्धा पाहिलं या बॉलवर आणि एक धाव पूर्ण केली. बॅटची कडा आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या टोटल 28 धावा धावफलकावर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. सामना थोडा थांबवा प्लीज.
डॉक्टर निलेशजी राणेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्या या ठिकाणी. राणेसाहेब तुमचं मनपूर्वक स्वागत. शहर प्रमुख जिल्हा प्रमुख युवा सेना आदरणीय श्री हर्षद डेरे साहेब, सन्माननीय डॉक्टर निलेशजी राणे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. आणि त्याचबरोबर शाल व श्रीफळ या ठिकाणी सन्मान केला जातोय. कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर निलेशजी राणे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्माननीय हर्षद डेरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह या ठिकाणी दिले जात आहे. मान्यवर कक्षात या ठिकाणी उपस्थित सन्मान्य श्री प्रितेशजी राहुल साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती असेल उपजिल्हा प्रमुख सन्मान्य श्री सुहास कौलसुलकर, तालुका प्रमुख युवा सेना सन्मान्य श्री स्वप्नील गावडे यांच्या शुभ हस्ते शाल व श्रीफळ या ठिकाणी सन्मान्य श्री प्रितेशजी राहुल. मान्यवर कक्षात उपस्थित सर्व मान्यवर सन्मान्य श्री उमेश आरोलकर युवा शहर सचिव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गुलाब पुष्प सर्व मान्यवरांना या ठिकाणी देण्यात येते. सन्माननीय श्री स्वप्नील गावडे तालुका प्रमुख युवा सेना यांच्या हस्ते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. सन्मान्य श्री वसंतजी तांडेल साहेब, मॅडम सौ हॅलो, धन्यवाद सर. स्पर्धा दरम्यान या स्पर्धेसाठी अगदी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित विद्यमान आमदार आदरणीय सर डॉक्टर निलेशजी राणे साहेब आणि त्या अगोदर सन्माननीय श्री उमेशजी येरम साहेब आपल्याला विनंती असेल या स्पर्धेसाठी आपलं मनोगत. नमस्कार. या ठिकाणी क्रिकेट स्पर्धाच्या निमित्ताने
या भागाचे आमदार माननीय श्री निलेशजी राणेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी येऊन या स्पर्धेला भेट दिली आणि आमचं मनोबल वाढवलं आहे. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या तर्फे मनापासून आभार मानतो. साहेब, आपण या ठिकाणी येणार ही आम्हाला उत्सुकता होती आणि आपण येणार याची आम्ही मनापासून वाट पाहत होतो. या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन हे आमचे युवक सर्व अगदी मनापासून या ठिकाणी ही 6 दिवसाची क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचं अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी नियोजन करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडत आहेत. या ठिकाणी खेळाडूंचं सुद्धा मनापासून कौतुक करत असताना सर्व खेळाडू हे अतिशय खेळमेळीच्या वातावरणात अतिशय खिलाडू वृत्तीने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडताना या ठिकाणी दिसत आहेत. आपण या ठिकाणी आलात, आमचं मनोबल वाढवलं, याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानून आपण आमच्या या अशा कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद. विनंती असेल मॅडम सौ ॲडव्होकेट श्रद्धा बाविस्कर, शहर संघटिका. मॅडम, आपल्याला विनंती असेल आपल्या मनोगत, आपल्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार माननीय निलेशजी राणेसाहेब, आमचे वेंगुर्ला शिवसेना पदाधिकारी, सर्वांचंच आजच्या या आपल्या क्रिकेट मॅचच्या स्पर्धेमध्ये मी स्वागत करते. आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तरुण तडफदार व्यक्तिमत्व आमदार निलेश राणे साहेब आजच्या या मॅचला उपस्थित राहिल्यामुळे खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये एक उमेद निर्माण झाली आणि आमच्या सर्व तरुण वर्गाला एक शिवसेना पक्षामध्ये काम करण्यासाठी ऊर्जा मिळण्याचं एक काम आजच्या दिवशी झालं असं मी म्हणेन. कारण आमच्या मतदारसंघाचे आमदार माननीय दीपकभाई केसरकर आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणेसाहेब, त्याचबरोबर आपले नितेश राणेसाहेब आणि अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांनी स्वतःचा एवढा नावलौकिक मिळवलेला आहे ते आपले विद्यमान खासदार माजी मुख्यमंत्री माननीय नारायण राणेसाहेब, या सर्वांच्याच सहकार्याने आपला सिंधुदुर्ग जिल्हा एका वेगळ्या उंचीवर जाईल यात कुठलीच शंका नाही असं मला वाटतं. आणि माननीय दीपकबाईंच्या सहकार्याने आमच्या या मतदारसंघामध्ये असेच चांगले कार्यक्रम नेहमीच होत असतात आणि मी निलेशजी राणेसाहेबांना सांगेन की तुमची ही साथ अशीच आमच्यासोबत कायम असू दे आणि आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही खेळाडू पण मैदानात आहेत, परंतु या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी युवा सेनेतर्फे या ठिकाणी बुके दिला जातोय राणे साहेबांना. धावफलकावर धावसंख्या 50 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धन्यवाद खूप खूप. आणि एक फक्त विनंती असेल दोन्ही पंच आणि खेळाडूंना अवघ्या एका 5 मिनिटासाठी तुम्ही सामना थांबवा. आपण ऐकूया विचार मार्गदर्शन आपले लाडके विद्यमान आमदार सन्माननीय डॉक्टर निलेशजी राणे साहेब. आपल्याला विनंती असेल साहेब, आपल्या शुभेच्छा आणि मनोगत या स्पर्धेदरम्यान. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर, माता भगिनी, खरं तर माझी विनंती आहे, जरी माझं मनोगत सुरू असलं तरी आपण खेळ थांबू नका. ते काय कानानेच ऐकणार आहेत, ते काय डोळ्याने ऐकणार नाही आहेत. तरी पण
आज वेंगुर्ला तालुक्यामध्ये अनेक दिवसांनंतर अतिशय उत्कृष्ट अशी टुर्नामेंट बघण्याची संधी मला मिळाली आणि ती संधी वेंगुर्ला तालुका शिवसेनेने मला दिली, त्याबद्दल प्रथमच मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अनेक दिवसानंतर माझे वेंगुर्लाचे अनेक जुने सहकारी मला दिसत आहेत, काही म्हातारेले झालेले दिसत आहेत, पण सुरुवातीला म्हणजे माझ्या 2009मध्ये जेव्हा मी खासदार झालो त्याच्या काही वर्षांना अगोदरपासून ही सगळी व्यासपीठावर बसलेली मंडळी ही तेव्हापासून माझ्याबरोबर आहेत. पण आता हे सगळे आणि पुढेही कायम राहतील म्हणून आज कसली तमा न बाळगता आज ते शिवसेनेच्या व्यासपीठावर आले म्हणजे शिवसेनेचेच झाले, म्हणून आता काय वेगळं सांगायची काय मला गरज नाही. पण मी सगळ्यांचं बघतोय की कोणाची दाढी वाढली, कोणाचं वजन वाढलं, पण तांडेल साहेब आपण जसे तेव्हा होतात तसे अजूनपर्यंत आहात, तरतरीत एकदम. आपल्यात काही बदल झालेला नाही. आयुष्यभर असंच तुम्ही राहा, म्हणजे काहीतरी तारुण्याचं आम्हाला तुमच्याकडून शिकता येईल एवढंही आज आपल्या पुढच्या जसं जसं आपलं वय वाढतंय पण कमी दिसतंय त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो. हे सांगत असताना युवा सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी इकडे जो कार्यक्रम राबवला, या ग्राउंडवर मी खेळलेलो आहे. मला आत्ताच प्रितेश राऊळ सांगत होते, जेव्हा आम्ही युवा संघटना चालवायचो आणि तेव्हा आत्ता जे काही जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्यातले काही अध्यक्ष झाले, काही तालुका अध्यक्ष झाले, काही विभाग अध्यक्ष झाले, त्या काळातली आपण बनवलेली टीम आज कुठे ना कुठेतरी आज मेन प्रवाहात, राजकारणाच्या मेन प्रवाहात आली. आणि म्हणून हे ग्राउंड तसं लकी आहे. आपण ह्या ग्राउंडच्या माध्यमातून ही टुर्नामेंट घेतली. परिसर चांगला आहे, ग्राउंड मेंटेन चांगलं झालेलं आहे आणि युवा सेनेच्या आणि सर्व तुमच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की आपण अतिशय उत्कृष्ट टुर्नामेंट इथे घेत आहे. लीग मॅचेस आता चालू आहेत, उद्या मला वाटतं शेवटचा अंतिम दिवस आहे. तर माझं कुठे योगदान तिकडे असावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला सांगा. आपलं योगदान असावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ते माझ्याकडून जेवढं काय असेल तर मी तुम्हाला नक्की सहकार्य करीनच. हे सांगत असताना मतदारसंघ सन्मान्य दीपक केसरकर साहेबांचा आहे, ते आमचे मार्गदर्शक आहेत, नेते आहेत शिवसेनेचे. त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पक्षाची वाटचाल आज जिल्हाभर करतोय. आज जिल्ह्यामध्ये 2 आमदार शिवसेनेचे आहेत. येणाऱ्या नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आपल्याला महायुतीमध्ये लढवायचे आहेत, तर त्यासाठी आपण सज्ज राहावे. आपण 4 महिन्यामध्ये त्या सगळ्या निवडणुका आता मार्गी लागणार आहेत. आपण टुर्नामेंट घेत असताना एक पक्षाची जबाबदारी पण आपल्यावर सगळ्यांवर आहे, ती आपण इथे चांगली बजावता हे मला बाहेरून दिसतं. आम्ही जरी बाहेरून काम करत असलो, मतदारसंघात जास्त असलो, तरी आपलं लक्ष हे सावंतवाडी मतदारसंघावर पण असतं आणि आपण चांगलं काम करताय. मी मनापासून आपलं कौतुक करतो. आणि खरं तर मला इथे आणण्याचं आणि सातत्याने म्हणजे माझे घरचे एवढे फोन करत नसतील तेवढा या कार्यक्रमासाठी मला भूषण सारंगने फोन केले. तर मी त्यांचे आभार मानतो की त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना मला भेटता आलं. वारंवार आपण भेटत राहू. एकाच पक्षातले आहोत, एकाच कुटुंबातले आहोत. निलेश राणे कोकणात कुठेही असला, महाराष्ट्रात कुठेही असला तरी तुमचा शिवसैनिक आहे लक्षात ठेवा. आपण सगळे शिवसैनिक आहोत आणि शिवसेना वाढवण्यासाठी जे काय करता येईल तेवढं आपण सगळ्यांनी करायचं आहे. आपण सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये लागणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी योगदान द्याल त्याबद्दल मला खात्री आहे. अतिशय परत एकदा उत्कृष्ट इथे टुर्नामेंट उभी केल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. हे पहिलं वर्ष आहे. वर्षोनवर्ष ही टुर्नामेंट तुमची अशीच चालत राहो आणि दरवर्षी मला तुम्ही बोलवत राहाल अशी मी एक खात्री या व्यासपीठावरून इकडे व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद डॉक्टर निलेशजी राणे साहेब. अगदी वेळात वेळ काढून तुमचं मौलिक विचार, मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना मिळालं आणि आम्ही तुमच्यासोबत कायम राहू हीच या ठिकाणी आम्ही आपल्याला ग्वाही देतोय. आणि या ठिकाणी विनंती असेल आमचे सन्माननीय युवा जिल्हाध्यक्ष आदरणीय हर्षद डेरे साहेब यांना विनंती असेल की तुम्ही या कार्यक्रमादरम्यान आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी करावा. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्माननीय लढाऊ हिंदुत्वाची ज्वलंत झालर असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब वेळात वेळ काढून आपल्या ह्या टुर्नामेंटला आले. आणि साहेब प्रत्येक मुलांची इकडे इच्छा होती, सतत विचारत होते साहेब येणार का, साहेब येणार का. आम्ही भूषण दादांना सतत फोन लावत होतो. साहेब तुम्ही आलात, खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आम्ही तुमचे आभार मानतो साहेब.
मगाशी सगळे मस्करीत म्हणत होते वारं सुटलेलं भरपूर. तर आमची जी मुलं आहेत ती म्हणतात हिंदुत्वाचं वादळ आणि निसर्गाचं वादळ एकदमच बहुतेक ग्राउंडवर येत आहे. तर साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आम्हाला आशीर्वाद दिलात, त्याबद्दल मी युवा सेनेच्या वतीने सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो. तसेच दीपकभाई केसरकर आणि संजू परब साहेबांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपलेला जाहीर करतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद. वळूया सामन्याकडे कॉमेंट्री बॉक्सच्या दरम्यान. षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळी टप्प्याचा बॉल थोडासा शप्पल क्रॉस खेळायचा प्रयत्न होता बॅटरचा. इथं मात्र अस्तित्वात नसलेली धाव घ्यायचा प्रयत्न, अतिघाई संकटात नाही आणि क्रिकेटमधली आत्महत्या आपण पाहतोय. आणि इथं मात्र एक विकेट असेल. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात आपण पाहतोय अजित कडनं. आपण पाहतोय धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 50 धावा. या मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय तो संघ दावडेश्वर 11 संघ. आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. भगवा चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. युवा सेना आयोजित वेंगुर्ला तालुका आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस आणि आत्ताच आगमन झालंय माननीय श्री आदरणीय डॉक्टर निलेशजी राणे साहेब, माजी खासदार, विद्यमान आमदार, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार या स्पर्धेमध्ये सुद्धा उपस्थित. आपलं साहेब खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावपलकावर धावसंख्या 50 धावा. धावपलकावर 6व्या क्रमांकाचा सामना आपण पाहतोय. न्यू बॅटर विशाल नाईक आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅटर पुढील बॉल फेस करेल. गोलंदाज सज्ज असेल अजित. आतापर्यंत चांगली सुरुवात, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, त्यानंतर रनआउट, फलंदाज बाद. या खोलात टाकला, दांडी दांडी गुल, गेंद अंदर, दंडी बाहेर, फर्निचर उद्ध्वस्त. विशाल नाईक बॅक टू द पॅव्हलियन. गेल्या पावली माघारी परततोय. गया राम आया राम. विकेट क्रमांक दुसरा धक्का. लास्ट ओव्हर, अजून एक षटक बाकी आहे. भूषण, एक षटक बाकी आहे अजून, काय करूया? हॅलो, निखिल शिरोडकर नवदीप फलंदाज 4थ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये पावलं टाकतोय. षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावर स्लॉक ओव्हर आपण पाहतोय. आतापर्यंत चांगलं षटक हाताळतोय अजित हा गोलंदाज. निखिल हा बॅटर आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे. पुढील बॉल फेस करेल. धावपलकावर धावसंख्या 50 धावा. धावपलकावर पुढील बॉल गोलंदाजी ट्रॅकवर अजित सज्ज असेल. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा लेफ्ट हँडर बॅटरसाठी. या बी हलक्या हाताने बॉलला ढकललंय, सन्मानपूर्वक घेऊन काढलंय. एक धाव पूर्ण केली जाईल. चेंडूचा प्रवास शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय सागर गावडे. जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत एकच धाव लीला पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याची तमाम शंका ही समाप्त केली जाईल आणि या सिंगलने टोटल 51 लॉस ऑफ 2 विकेट. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण सामना पाहतोय. धावडेश्वर 11 विपक्ष दुर्वा स्पोर्ट या दोन संघामध्ये. क्रमांक 6वा सामना आजच्या दिवसातील. पुढील बॉल आणि समोर असेल वासुदेव गावडे हा बॅटर. पुढील बॉल फेस करेल. सज्ज असेल गोलंदाज अजित. या बी शप्पल क्रॉस खेळायचा प्रयत्न, बराचसा शप्पल झाला होता. चेंडू पॅडचा वेध घेतोय आणि इतर मात्र पायचीच अपील. पंचांचे हात आकाशाकडे आणि OUT फलंदाज बाद. वासुदेव गावडे हा माघारी परतोय. तिसरा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला फलंदाज
न्यू बॅटर अजित कानडे. बबी कानडे आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सुद्धा भरपूर मेहनत घेतली. बबी कानडे हा बॅटर आपण मैदानात पाहतोय आणि तोच बॅटर आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर सुरेश मांजरेकर आपण पाहतोय. कोट एन कडनं सज्ज असेल. शेवटचं षटक या इनिंगचं अंतरिम षटक भैरवी गाडणारा सुरेश मांजरेकर उभा दांडा एक्सप्रेस सज्ज असेल. निखिलसाठी हा बॉल खोलात टाकला होता. खोदून काढलाय. चेंडूचा प्रवास होतोय. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये सागर गावडे क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूपर्यंत पोहोचतोय. थोडासा फंबल त्यानंतर एक धाव पूर्ण केली आणि या एकेरी धावसंख्येने धावपल कव्हर धावसंख्या टोटल 52 धावा धावपल कव्हर. स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय. भगवा चषक 2025 पूर्ण सिंधुदुर्गामध्ये या स्पर्धेची चर्चा. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. याची देही, याची डोळा, सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती. न भूतो न भविष्य अशी स्पर्धा. सुंदर असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. यावेळी क्रॉस बॅटने हा पटका खेळलाय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. इथं मात्र हातातून चेंडू निसटला. क्षेत्ररक्षकाच्या मिसफील्ड झाली आणि अजितला जीवदान हे नक्कीच आपण पाहतोय. आणि एक धाव पूर्ण केली. एका धावेने धावपल कव्हर धावसंख्या 53 धावा. क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती ये आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल. सुरेश मांजरेकर कोट एन कडनं. या भैया आडव्या बॅटने हा पटका खेचलाय. चेंडूचा प्रवास होतोय. डीप बॉडी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. चांगला एफर्ट तिथं. जोपर्यंत चेंडूची फेक होते बऱ्याच विलंबाने तोपर्यंत 2 धाब्यांची लयलूट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायला भेटतोय. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला भेटते लेफ्ट हँडर राईट हँडर या जोडीमध्ये. आणि येतं मात्र 2 धाब्याने धावपल कव्हर धावसंख्या 55 धावा धावपल कव्हर. शेवटचं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होते. पुढील बॉल. यावेळी चांगला बॉल. गती होती. वेगवान चेंडू. पंचांनी नो घोषित केलेला आहे. गोलंदाज ओव्हरस्टेप होतोय बराचसा. पंचांनी दंडात्मक कारवाई केली आणि नो बॉल. म्हणजे पुढील चेंडू असेल फ्रीडचा. नो चेंडू हा येताना कधी एकटा येत नाही. तो येताना घेऊन येतो फ्रीडचा बॉल आणि तो फ्रीडचा बॉल असेल निखिलसाठी. आणि या फ्रीडच्या बॉलवर मोठा पटका निखिलच्या बॅटमधून येईल का? एक संधी येते फ्रीडचा बॉल खेळण्यासाठी निखिल या बॅटरला. धावपल कव्हर धावसंख्या 56. टोटल लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. या गुट्टप्याचा बॉल बराचसा शफल झालाय. बॅटर त्यानंतर ऑन साईडला बॉलला खेचलंय. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक सुरेख होते. थोडंसं फंबल होतोय विकेट किपर. आणि इथं मात्र सुरेश मांजरेकर. ओ माय गॉड ये क्या हो रहा है. हे प्रभू हे हरि राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. इथं मात्र 1 धाव होती. तिथं 3 धावा भेटल्या आणि या 3 धावेने धावपल कव्हर धावसंख्या 59 धावा धावपल कव्हर 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या डावाचा खेळ आणि या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय धावडेश्वर 11 संघ. आतापर्यंत धावपल कव्हर धावसंख्या जमवतोय 59 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये आपण पाहतोय. अजित कानडे आपण पाहतोय. सर्वांचा लाडका बबी. यावेळी समोर हा पटका घ्यायला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल सीमारेषा लगत आणि चांगलं क्षेत्ररक्षक बराच दूर होता पण चेंडूपर्यंत झपकन पोहोचलाय. वाखंड जोग क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केल्या. अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल. जर मोठे फटके येत नाही डबल सिंगल वर भर द्या. आणि ह्या धावा सुद्धा क्रमप्राप्त धावा आहेत. आणि या 2 धावेने धावपल कव्हर धावसंख्या टोटल 61. टोटल 61 धावा. लास्ट बॉल टू गो. अंतरिम चेंडू या षटकातील. यावेळी बॅटच्या आतली कडा. चेंडूचा प्रवास विकेट किपरच्या गोदीमध्ये झाला होता पण फंबल होतोय. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केली जाईल दोन्ही बॅटरकडनं. आणि या एका धावेने धावपल कव्हर धावसंख्या 62. 62 धावा 63 धावसंख्येचं पाठलाग असेल. पुढील डावामध्ये ते असेल दुर्वा स्पोर्ट या टीमला. तर पुढील आपण आवाज ऐकूया. योगेश परब आपल्यासोबत जोडले जातील. तर या स्पर्धेतून
मतदारसंघाचे आमदार सन्मान्य डॉक्टर निलेशजी राणे साहेबांना, जर जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे, तर स्वप्नील गावडे आपल्याला विनंती आहे, आपण थोडंसं साईडला आपण कॅमेऱ्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आपण हे सर्व त्या ठिकाणी दाखवूया आणि आपण कॅमेरा जराशे समोर आहात, जराशे साईडला राहा. सुंदर फटका आपण पाहतोय. कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून चौकार ठोकून या स्पर्धेला त्यांनी दमदार शुभेच्छा दिल्यात. बहुमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी देत माजी आमदार, विद्यमान आमदार, माजी खासदार सन्माननीय डॉक्टर निलेशजी राणे साहेबांनी या कार्यक्रमाची, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप आम्ही स्वागत करतोय, आभार मानतोय. आणि महत्वाचा सामना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो धावडे शिवलन क्रिकेट संघटना सपोर्ट करण्यासाठी भरपूर आज आपण पाहतोय अनेक त्यांचे चाहते पण आलेले आहेत. माध्यमातून जाणं आपलं नाव या वर्षीच्या मोसमात आपल्याला बघायला मिळालं. सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना हरिगौडा आणि त्याच्या साथीला काका नाईक उर्फ विश्राम नाईक, आडेली गावचा सुपुत्र. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. महत्वाचा सामना विशाल नाईक सज्ज होईल आपल्याला बघायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करा. पंच यानंतर अजून एक दोन मॅच वाढणार आहेत, त्यासाठी विनंती आहे. आणि टीम मिटिंग कमी करा, टीम मिटिंग करा. धावडेश्वर 11 क्रिकेट संघ चला, अतिरिक्त खेळाडू बाहेर चला आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात करा, नाहीतर आपल्याला काळोखातच सामना खेळावा लागेल याची नोंद घ्यायची आहे.
उमेश आरोलकर. पावसाचं आगमन झालं आणि त्यासाठी विनंती आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी भरपूर आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी आणि स्वतः मालक आता मैदानात आहेत. प्रत्येक धावड्यांकडे कॅमेरा फोकस असेल. स्पर्धेचे मालक आपल्याला बघायला मिळतात विश्राम स्थितीमध्ये आहेत प्रत्येक धावडे. आता ते सावधान झाले आहेत. पावसाचं आगमन झालंय आणि या गरमीमध्ये थंड सामना जाऊन गरम सामना आहे मित्रांनो. कारण विचार केला तरी पाऊस आलाय तरी या पावसात गरम सामना असेल. जो क्रिकेट संघ जर दुर्वास्फोट क्रिकेट संघ विजयी झाला तर या स्पर्धेमध्ये आपल्याला दुसरा क्रिकेट संघ आपल्याला सापडेल. तो मात्र क्वार्टर फायनलिस्ट आपल्याला बघायला मिळेल. विजय स्पोर्ट क्रिकेट संघ एकच मॅच विन झाली आहेत आणि धावडेश्वर 11 क्रिकेट संघ जर हा सामना विजयी झाला तर सुंदर आपण लढत बघायला मिळेल. हरिगौडा सज्ज आला स्ट्राईकला, नॉन स्ट्रायकर एंडला विश्राम नाईक उर्फ काका नाईक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडे गोलंदाजी मार्कवर विशाल नाईक सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण लावायला जर 11 जण क्षेत्ररक्षण लावलं मित्रांनो, जर तो आम्हाला लाईट लावावी लागेल. पंचाने जर पेनल्टी लावली, जर 30 मिनिटांमध्ये जर तुमची इनिंग पूर्ण नाही झाली तर एक खेळाडू आतमध्ये असेल. यानंतर मोठा पटका आपण पाहतोय आडव्या बॅटनं आपल्याला बघायला मिळतोय पटका. नाहीतर मंडा रे कोणी मारले 3 बॉल 3 षटकार सांगा ना 3 बॉल 3 कोणी मारले तर 500 रुपये. दीपक परत फुल टॉस मध्ये चेंडू फटका बसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, स्क्रीनवर झेल टिपलाय. काका नाईक विश्राम नाईक हा माघारी परतलाय. प्रतीक धावडे मालकांची पावलं ही मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर संघाने आता मात्र सुंदर कामगिरीला सुरुवात केली आहे. महत्वाचा सामना आहे. जो क्रिकेट संघ विजय स्पोर्ट क्रिकेट संघ सकाळी जण धावडेश्वर 11 क्रिकेट संघाला पराभूत केलं नाही सर, तोच क्रिकेट संघ आता प्रार्थना करेल धावडेश्वर 11 क्रिकेट संघ विजयी होऊ देत. कारण त्यांना एक संधी असेल, जर दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघ विजयी झाला तर आम्हाला दुसरा क्रिकेट संघ हा मात्र बघायला मिळेल. तो मात्र आजच्या दिवशी क्वार्टर फायनलिस्ट. पण महत्वाच्या सामन्यामध्ये बघूया 63 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दीपक काय आणलंय तुझं सांग. 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले तर दीपक खरात यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. प्रतीक गावडे यांच्याकडून प्रतीक धावडे जर झेल उडला आणि ते घेतला
तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आता ते तयारीत झाल्यात. 1001 म्हटल्यानंतर पोझिशन रेडी आहे. सुंदर गोलंदाजी यष्ट्यांवरून गेलाय चेंडू. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 63 चा पाठलाग करायचा आहे. सुरेश मांजरेकर मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेन धावा बनतील. धावपलक तगडा आहे. फायटिंग टोटल आहे 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी. हलक्या हाताने घेऊन काढलाय अजित कानडे. स्क्रीनवर आलाय. परतीची वेग डायरेक्ट हिट लावण्यासाठी आपल्याला बघायला मिळाली. एक या धावसंख्येने सांघिक धावपल का मारण 2 धावा. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता हरिगौडाचा. निर्धाव चेंडू. ज्या हरिगौडची आपण जर फलंदाजी बघितली, कलमटचं मैदान या खेळाडूनं गाजवलं. या वर्षीच्या पंचायत लेवलच्या स्पर्धा पण या खेळाडूनं गाजवल्या आहेत. पण सुरुवातीला आज त्याचा दिवस नाही की काय असं चित्र स्पष्ट आलं. कारण एखादा दिवस नसतो एखाद्या खेळाडूचा. थोडंसं बॅकफुटला येतो पण त्याला सावरावा लागेल डाव. बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका. सुरुवातीला वाटलं धावडेश्वर क्रिकेट संघाचा मैदानाच्या आतील खेळाडूंनी हे क्षेत्ररक्षण करायचं होतं आणि सपोर्टर्स शेवटच्या क्षणाला हे क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा अडकाने तो मात्र अडकला गेला. चार या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. धावडेश्वर 11 क्रिकेट संघ 63 धावसंख्येचा बचाव करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गोविंदा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि मग बॅटनं गोविंदाच्या विरोधात अभि सरमरकरच्या डोक्यावरून चेंडू गेला. हॅलो टाटा गुड बाय करा. वन बॉम्ब सवर्धनो परणा स्पोर्ट चौकार. चार या धावसंख्येने 10 धावा धावपलकावर. सुरेश क्षेत्ररक्षण निखिल शिरोडकरचं. प्रत्येक धावड्या मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर सर्व चित्र बदललं. मी म्हणेन ज्यावेळी मालक लढतो स्वतः मालक सारखा लढतोय तो. कारण त्याला आज विजय घेऊनच जायचा आहे. सज्ज होईल गोलंदाज. स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न. हरिगौडाचे शर्तीचे प्रयत्न आहेत शेवटच्या क्षणापर्यंत लढण्यासाठी. 3 बॉलला 3 षटकार ठेवण्याचं दीपक खरात कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बारा फलकावर
स्क्वेअर कटचा फटका दोघांच्या गॅप मधून तू घेणार की मी घेणार आणि शेवटचा चेंडू सीमारेषेबाहेर 4 धाबांसाठी 16 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाला विजय मिळवण्यासाठी लढावंच लागेल उद्या या स्पर्धेमध्ये स्थान टिकवण्यासाठी आणि धावडेश्वर 11 क्रिकेट संघाला आपल्या खात्याची ओपनिंग करावी लागेल. दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना आपण पाहतोय. स्वीजिटचा फटका स्विमिंग पूलच्या दिशेनं भगवा चषक षटकार 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 22 धावफलकावर आपण पाहतोय. जे फटकेबाजी हरिगौडाच्या बॅट मधून पाहिजे होती. हरिगौडाला ऐन मुकेश आणि ते झेल बनवायचं होतं निखिल शिरोडकरला आणि पॉइंटच्या खेळाडूला तो म्हणजे संकल्पना तू घेणार की मी घेणार या नादात हरिगौडा याला मिळालेला आत्मविश्वास आणि दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाची फटकेबाजी. कोडेनकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. वेगावर स्वारून गोलंदाजी तो पसंत करतोय तो गोविंद. खोलवर टप्प्यात चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न होता. वाईट यॉर्कर केला. सन्माननीय प्रितेश राऊ रेड्डी यांच्याकडून हरिगौडाच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 22 धावफलकावर पुढे सहसा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक तिसऱ्या पंचांची मागणी तर केली आहे. चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात 1 या धावसंख्येनं 23 धावफलकावर वाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. काय झालं थांबला आहे का? खोलवर टप्प्यात मिस टायमिंगचा फटका हरिगौडाचा निखिल शिरोडकर चेंडूच्या खाली झेल टिपलंय. फलंदाज बाद झालाय. चाळीस धाबांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 40 धाबा प्रति षटकात 10च्या सरासरीने दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाला खेळायचं आहे आणि आता मात्र रोखावं लागेल. गोलंदाजासाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी आहे? धावडेश्वर 11 क्रिकेट संघाच्या कोट्यातून प्रत्येक धावडेकडे 1 षटकाची जबाबदारी असेल की काय? कारण अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे. वैभव नवार फिरकीचा जादूगार गती परिवर्तनाचा चेंडू एका दुसरा वेगवान पद्धतीचा चेंडू याच्या बनगडातून आपल्याला बघायला मिळतोय. अनुभव
नितीन राणे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, वैभव नवार गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला सुरेश मांजरेकर. संतोष सावंतची पण दिली की धडकन मध्ये सुरुवात झाली आहे मैदानाच्या बाहेर. स्वीजीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला वैभव नवारच्या विरोधात. मगाशी हरिगौडाचा स्वीजीचा फटका हा षटकार देऊन गेला आणि हा फटका आत्मघातकी फटका बघायला मिळालाय. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. सुरेश मांजरेकर सलगचे 2 चेंडू निर्धाव. 22 बॉलला आता करायचे आहेत ते मात्र 40 धावा. 24 चेंडू 40 धावा पाहिजे. राजन केरकर का थांबलाय मी म्हणेन. मोठा फटका बॅट बदलला. जमलेलगतचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगानं आला. गोविंदा स्क्रीनवर परतीची बेक तोपर्यंत 1 धावसंख्या चिल्लर. 1 धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 24 धावा. ज्या खेळाडून सकाळचा तर गाजवलं आपल्या फलंदाजीनं, चौकारांची लैलूट ज्यानं केली, बहरलेली फलंदाजी केली, तो नितीन राणे हा सज्ज आलाय. षटक क्रमांक 3, 3 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावपलकावर एकाकडेच्या मुंबईतल्या 24 धावा धावपलकावर. सुंदर गोलंदाजी. बॅट हलकीशी धुंद ऐकायला आले आणि मालकांचा अपील आणि पंचांना त्यानंतर हात वर करायलाच लावलाय. झेलबादच्या स्वरूपात तो माघारी परतला आणि ज्या खेळाडूची सर्वजण प्रतीक्षा करत होते तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटकेबाजीसाठी जो तगडा खेळाडू संबोधला जाणारा राजन केरकर उर्फ डीके. ज्या ज्यावेळी संकट असतो क्रिकेट संघ त्यावेळी त्याचे मोठे फटके आपल्याला बघायला मिळतात. पण बघूया, हा महत्वाचा सामना आहे. इथून पुढे जर डिकीचा फटका बसला आणि डिकी जर थांबला तर संघ थांबेल की काय दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघ. पण डीकेची जर चेंडूफळी तळपली तर फटकेबाजी ही धावडेश्वर 11 क्रिकेट संघासाठी भरपूर धोक्याची असेल. 24 धावपलकावर 4 चेंडूंचा खेळ आज समाप्त झालाय. नितीन राणेनं निराश केलंय. ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये धावडेश्वर 11 क्रिकेट संघासाठी, दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी भरपूर कार्य केलं होतं आणि संघाचा कर्णधार राजन केरकर सज्ज आलाय. हलक्या हाताला घेऊन काढले, दिशा दिली आहे. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येची बॉल सोकमे धावसंख्येकडे आणि दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 26 धावा धावपलकावर आपण पाहतोय. बैठक फटका डीकीच्या बॅट मधनं फटका फसलाय. झेल टिपलाय. अभिना ऐन मोक्याच्या क्षणी अभि सरबाळकरला छोट्या चढीच्या खेळाडूला झेल टिपलाय आणि प्रतीक डिसोलकरनं तिथपर्यंत जाऊन त्याचं अभिनंदन केलंय. 3 षटक 18 चेंडू. आता समीकरण त्यानंतर अवघड असेल पण राजन केरकर, अशोकजी नाईक सर बाद झालाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. रेडी आवाज सर अशोकजी नाईक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आणि बघूया धावडेश्वर 11 क्रिकेट संघ, जो क्रिकेट संघ सकाळी सर्वांना वाटलं होता सपोर्टर्सना दुःखात होते, भरपूर सपोर्टर्स खास करून बबुल पेडणेकर दुःखात होता. आपला क्रिकेट संघ हा फसलाय की काय, आम्ही फसलोय की काय, पण शेवटच्या क्षणाला धावडेश्वर 11 क्रिकेट संघाने जलवा करायला सुरुवात केली आहे.
तीन संघांचं भवितव्य. एका बाजूनं रॉयल सरकार आज सलग 3 सामने जिंकत टॉपवर पोहोचलाय आणि बहुधा कालच्यासारखी परिस्थिती बहुतेक निर्माण मैदानात झालेली दिसते. काल एक चिठ्ठी बाय त्यानंतर उर्वरित 2 संघादरम्यान सामना काल 2 षटकं खेळली गेली, परंतु आज मात्र वेळे अभावी एकच षटक सामना असेल. बघूया काय घडतंय. उर्वरित 18 चेंडू. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो अजित. नवीन फलंदाज मैदानात जातोय. गोलंदाजीत बदल झाला. विशाल सज्ज होतोय, ज्याने डावाची सुरुवात केली होती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. तो विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर आणि समोर मात्र फलंदाजी करतोय तो सुरेश मांजरेकर. गेली कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेट, एक अनुभवी खेळाडू, वेगवान गोलंदाज स्ट्राईकला सज्ज झालाय. गोलंदाज विशाल. आखो टप्प्याचा चेंडू, एक हुकचा फटका, स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाजे पूर्ण करतायत. 1-2-3 मध्ये मोठे फटके अति आवश्यक या सामन्यादरम्यान. पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक करण्यासाठी पंचांचा थोडासा 1 बाउन्स साठी या ठिकाणी 1 बाउन्सर साठी इशारा झालाय. एक शॉर्ट पिच चेंडू, त्यामुळेच पंचांचा इशारा झालाय गोलंदाजासाठी आणि विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर डावखुरा फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय तो अजित. सामना जिंकण्यासाठी निर्धारित 6 षटकात 63 धावांचं एक तगडं आव्हान. धावफलक आतापर्यंत पोहोचतोय तो 27 धावा 4 गडी बाद 4थ्या षटकात. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, आडवे बॅटने टोलवायचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय गोलंदाज विशाल. समोरला स्ट्राईकला खेळतोय तो अजित. आणि जसजसे चेंडू निर्धाव जात आहे थोडासा धावफलकावर या ठिकाणी धावगती वाढताना दिसते. आखो टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. बघूया मिड विकेटच्या दिशेने बहुधा चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. जोपर्यंत चेंडूची परती होते 2 धावा दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्ण करतायत. 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा अंतिम सामना या 2 संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना धावडेश्वर 11 क्रिकेट संघाने केल्या त्या 62 धावा. पुन्हा एकदा एक थोडासा मिस्टॅम्प फटका नक्की मी म्हणेन. लॉंग ऑन बाउंड्रीला पहिला एक कधी धाव, यावेळी मात्र दुसरी धाव काही मिळत नाही. अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागत. धावफलक पोहोचतोय तो 30 धावा 4 गडी बाद. 4थं षटक अजूनही करायचे आहेत त्या 33 धावा सामना जिंकण्यासाठी. या षटकानंतर खेळ उरलाय तो अवघ्या 12 चेंडूंचा. आज एकाच बाजूने रॉयल सरकार सलग 3 सामने जिंकतोय. आज निर्विवाद अगदी वर्चस्व राखतोय आजच्या 4थ्या दिवशी. तर दुसऱ्या बाजूने या सामन्यावर बरंच काही अवलंबून कदाचित या सामन्याबरोबर 3 संघात दरम्यान पुन्हा आपल्याला मैदानात चुरस बघायला मिळेल. आखो टप्प्याचा चेंडू, एक सुंदर फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सुरेश मांजरेकरच्या बॅट मधनं चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतायत त्या पर्णास्फोट चौकार. 4 धावा. 34 धावा धावफलक या चौकाराबरोबर धावफलक पुढे सरकतोय तो 4 गडी बाद. 34 षटक क्रमांक 4. येणारे आणखी 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी. बघबा चषक 2025. गोलंदाज विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. समोरचा स्ट्राईकला बॅटर तो सुरेश मांजरेकर. ओव्हरपिच चेंडू थोडासा कट होतोय. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक, लेग कटर बाहेर निघतोय. यष्टिरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. खेळ समाप्त होतोय तो 4थ्या षटकाचा. 4 षटकं समाप्त झालीत. 4 गडी बाद 34 अशी धावसंख्या. उरलाय खेळ 12 चेंडूंचा आणि या 12 चेंडूत करायच्या आहेत अजूनही 29 धावा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 29 धावा. थोडंसं वेळेकडे लक्ष द्या, कारण कदाचित 3 संघादरम्यान चिठ्ठ्या टाकण्यात येतील आणि कालच्याच सारखाच जी चिठ्ठी प्रथम क्रमांकासाठी येईल ती बाय आणि उर्वरित 2 संघादरम्यान सामना असेल असं चित्र थोडंसं मैदानात दिसतंय. पण बघूया, अजून काही सामना संपलेला नाही. 12 चेंडू 29 धावा. गोलंदाज वैभव नवार सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर.
गोलंदाज वैभव नवार सज्ज होतोय. एक संघ आज रॉयल सरकार टॉपवर पोहोचलाय. उर्वरित 3 संघादरम्यान बघूया त्या अगोदर या षटकावर बरंचसं काही अवलंबून. कदाचित हे षटक चांगलं टकलं गेलं तर सामना नक्की पक्का असेल. परंतु या षटकात जर 2-3 मोठे फटके निघाले तर सामन्यात कमबॅक पण होऊ शकतं दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचं. स्ट्राईकला अजित, नॉन स्ट्रायकरला सुरेश मांजरेकर, गोलंदाज वैभव नवार आपल्या बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स कडून सज्ज होतोय. षटक क्रमांक 5. खोलवर टप्प्याचा चेंडू पायचीसाठी अपील होतोय. मधल्या एष्टीवरचा चेंडू टोलवायचा प्रयत्न. फलंदाज पायचीच्या जाळ्यात सापडला जातोय. 5वा गडी हा तंबूमध्ये परततोय. चला नवीन फलंदाज जरा लवकर चला. न्यू बॅटर चला जरा लवकर चला. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो गोट्या तावडे. चला जरा लवकर चला बॅटर, चला लवकर चला. अकरा चेंडू 29 धावा असं समीकरण या उर्वरित सामन्याचं. फलंदाज स्ट्राईकला सज्ज होते तो गोट्या. गोलंदाज वैभव नवार आपल्या बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू टाकण्यासाठी. ऑन साइडला एक लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, अगदी 3 क्षेत्ररक्षक दिसतात. बाउंड्री लाईनला ऑफ साइडला एक लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर. दावडेश्वर 11 वेंगुर्ला विरुद्ध दुर्वा स्पोर्ट या 2 संघादरम्यान सामना. आडव्या बॅटनं चांगला फटका बघूया. पहिली वेगात धाव, 1 धाव. लॉंग ऑन बाउंड्रीवर बॉबी कानडे येतोय, चेंडूची परती करतोय. 1 धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. खूप अनुभवी खेळाडू. एका बाजूनं बॉबी कानडे तर दुसऱ्या बाजूनं सुरेश मांजरेकर. वैभव नवार आपल्या बॉलिंग मार्कवर. पाचवं षटक. 10 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही करायच्यात 28 धावा. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा पुलरलेनचा चेंडू, निर्धाव चेंडू. चेंडू पायावर आदळतोय, आपल्या पॉलोथ्रोमध्ये येतोय. गोलंदाज वैभव नवार चेंडू परती करतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू टाकण्यासाठी. अगदी कटर गोलंदाज वैभव नवार कॉमेंट्री बॉक्स कडून एक आपल्या 10-12 पावलांच्या रनअप समोर आणि टर्म ओव्हर द विकेट समोर सुरेश मांजरेकर. अको टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय. सुरेश मांजरेकर तंबूमध्ये परततोय. 6वा गडी हा बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो सागर गावडे. महत्वाचं षटक, 5वं षटक. गोलंदाज वैभव नवार. ज्या अपेक्षा होत्या सुरेश मांजरेकर कडून त्या अपेक्षेचा अपेक्षाभंग होतोय. त्या अगोदर राजन केरकर खूप लवकर तंबूमध्ये परतलाय. फटका फसलाय स्क्वेअर लेगला राजन केरकरचा जेल टिपला आणि त्याच वेळी मैदानात सेलिब्रेशन बघायला मिळालं की ती विकेट खूप महत्वाची होती या सामन्यामध्ये. बघूया शेवटच्या टप्प्यात फलंदाज काही चमत्कार करतायत काय अजून या सामन्यादरम्यान. वैभव नवार आपल्या बॉलिंग मार्कवर आणि समोर आलाय फलंदाज. नवीन फलंदाज मैदानात सज्ज झालाय तो सागर स्ट्राईकला. ओव्हरपे चेंडू आडव्या बॅटना मिड विकेटला एक सणसणीत दणदणीत फटका. चेंडू सीमा पार. भगवा षटकार.
पारितोषिक या ठिकाणी घोषित होतोय. फलंदाज सागर साठी. सागर गावडे पुन्हा एकदा स्ट्राईकला. गोलंदाज या पुन्हा एकदा मोठ्या फटक्यानं. आशा अपेक्षा नक्की या ठिकाणी वाढल्यात. चांगला फटका ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक येतोय. बघूया जोपर्यंत चेंडू अडवतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ओ सुंदर फेक, अतिशय सुरेख फेक, अगदी सरळ नेम नॉन स्ट्रायकर एंडवर आणि तंबूमध्ये परतावं लागतंय. ते फलंदाज गोट्याला. आणखी एक गडी बाद होतोय. 7वा गडी हा तंबूमध्ये परततोय. धावफलक मात्र स्थिरावलाय तो. 42 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी. या 6 चेंडूत करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी 21 धावा. 6 चेंडूत 21 धावा. लास्ट ओव्हर. बघूया नवीन फलंदाज मैदानात आलाय तो सुंदर. त्या अगोदर सागर वैयक्तिक एक षटकार ज्याने टोलवलाय. त्याच्याकडून अपेक्षा असतील या अंतिम षटकात. गोलंदाजीत बदल झालाय. बघूया शेवटच्या षटकात कोण येतोय गोलंदाजी मार्कवर. वासुदेव गावडे सज्ज होतोय. 6 चेंडू 21 धावा या अंतिम षटकात. चला सामना लवकर सुरू करा. अंतिम षटक. 6 चेंडू 21 धावा. बघूया काय घडतं या शेवटच्या षटकात. अकू टप्प्याचा चेंडू. एक हुकचा फटका. बराच वेळ चेंडू हवेत मिडविकेटच्या दिशेनं. एक अप्रतिम झेल टिपला जातोय मैदानात. 7वा गडी हा बाद होतोय दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचा. 8वा गडी हा तंबूमध्ये परततोय. 5 चेंडूत 21 धावा. 5 चेंडूत 21 धावा. नवीन फलंदाज आणखी एक मैदानात जातोय. रितेश कोळेकर नवीन फलंदाज, न्यू बॅटर. चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा निर्धाव चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. सामना मात्र आता थोडासा आणखी लांबलाय कारण अंतिम षटक. 4 चेंडू बाकी करायच्यात 21 धावा. आकू टप्प्याचा चेंडू थोडासा कट होऊन आणखी बाहेर निघतोय. पंच पुन्हा थोडासा इशारा करतायत या बाउन्सर साठी. 3 चेंडूत 21 धावा. अपटमच्या बाहेर पंच दोन्ही हात समांतर करतायत. वाईड बॉलचा इशारा होतोय. एकेरी धावीची भर धावसंख्येत पडते. करायच्यात अजूनही 20 धावा. कव्हरला चेंडू बराच वेळ हवेत. एक्स्ट्रा कव्हरला पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. आणि विजया स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी या. विजया स्पोर्ट्स वेंगुर्ले. विजया स्पोर्ट्स वेंगुर्ले. चला कॅप्टन या, लवकर या. त्याचबरोबर दुर्वा स्पोर्ट्स कॅप्टन या. दुर्वा स्पोर्ट्स कॅप्टन या. चेंडू जातोय वाईडिश गलीच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मिळतायत त्या 4 धावा. चला लवकर या कॅप्टन. विजया स्पोर्ट्स वेंगुर्ले आणि दुर्वा स्पोर्ट्स कॅप्टन लवकर या.
चौकारांना धावफलक आणखी थोडासा पुढे सरकतोय तो. 48 धावा, 15 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी. राजन केरकर आणि तेजस जोवलेकर जरा लवकर या, ताबडतोब या कॉमेंट्री बॉक्स पाशी. पुढे सरसावत मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय, सामना संपतोय आणि सामना जिंकतोय मैदानात तो दावडेश्वर 11 क्रिकेट संघ. चला कॅप्टन या, लवकर या. वासुदेव गावडे आपण या, लवकर या, ताबडतोब या. दोन सामने होत आहेत. तिन्ही कॅप्टन, एक षटकाचा सामना असेल, एक ओव्हरची मॅच असेल. तिन्ही कॅप्टन नोंद घ्या, तिन्ही कॅप्टन नोंद घ्या. कारण दोन सामने होतील. एका बाजूनं रॉयल सरकार जो टॉपवर पोहोचलाय आणि 2 षटकात 11 धावा देत 4 गडी बाद करतोय. वैभव नवार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. वैभव नवार तुम्ही जरा ताबडतोब या. वैभव नवार लवकर या.